एका बॉलने आज आमची संध्याकाळच बदलवली। मुलं खेळत असताना त्यांचा बॉल पत्र्यावर गेला होता। आता पत्र्यावर नंतर काढून मागितलं होतं पप्पांकडून, पण दुसरा शॉट डायरेक्ट झुडपात गेला। आता हा बॉल काही त्यांना भेटणार नाही हे दोघांच्या लक्षात आलं होतं, म्हणून कसलाच हट्ट न करता गपचूप दोघं घरात आली। संध्याकाळी मी आणि हर्षने दिवाबत्ती करून घेतली। त्यानंतर माझा संध्याकाळचा चहा पिऊन झाल्यावर म्हटलं चला आता स्वयंपाकाच्या तयारीला लागते। तेवढ्यात मुलांचा बाहेरून आवाज आला की इकडे तुझ्यासाठी काहीतरी आहे। काय असेल म्हणून बाहेर जाऊन बघितलं तर या तिघं बाप बेट्याने चूल पेटवून ठेवली होती माझ्यासाठी जेवण बनवायला। आणि मुलांचा बाहेर चूल पेटवण्याचा उद्देश एवढाच की मम्मा जेवण बनवेल आणि आम्ही बाहेर खेळणार। आणि मी चपाती भाजत असताना यांना एक कालची गोष्ट आठवली होती आणि त्यावरून मला म्हणाले की स्त्रियांमध्ये केवढी सहनक्षमता असते। चपाती भाजताना गरमागरम वाफ तुझ्या हातावर येते आणि तुला ती काही जाणवतही नाही। आणि काल तुम्हाला एकच चपाती सांगितली होती भाजायला, पण त्यामुळे मला दोनदा चटके बसले। आणि त्यावरून यांना लगेच बहिणाबाईंची कविता आठवली, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर।